टेलरकडनं आणलेला हा एक कपडा माझ्याकडे आहे. हा छान आहे. याच्यावर वारलीचं डिझाईन असल्यामुळे आणि कपडा खूप मोठा असल्यामुळे याच्यापासून एक झबलं आणि एक टोपी असा शिवायचा माझा विचार आहे. आणि त्याचप्रमाणे जर कपडा शिल्लक राहिला तर यातला थोडासा कपडा दुपट्यामध्ये सुद्धा आपण वापरून एक छान बाळंत विडा बनवू शकतो. तर अशा प्रकारे या कपड्यापासून आपण आधी एक झबलं कापून शिवणार आहोत. त्यानंतर एक टोपी कापून शिवणार आहोत आणि राहिलेला तुकडा जो आहे तो दुपट्यामध्ये आपण शक्य झालं तर वापरणार आहोत. त्याला मॅचिंग म्हणून हा सुद्धा एक टेलरकडनं आणलेलाच कपडा मी घेणार आहे. याच्यापासून मी गोट पट्ट्या जे काय असेल ते लावून त्याला छानपैकी असा एक वेगळा लुक देणार आहे. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहतात आरती पित्रे हा माझा चॅनल. माझ्या चॅनलवर मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारची झबली, दुपटी, टोप्या शिवून दाखवत असते लहान बाळांची. तर मागच्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट आली की ताई एकाच कपड्यापासनं एक छान झबलं आणि एक टोपी पण शिवून आम्हाला दाखवा, म्हणजे आम्हाला जरा छान वेगळा काहीतरी डिझाईन मिळेल आणि वेगळं काहीतरी शिकता येईल. त्या कमेंटला अनुसरून आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता, ही जी आहे कपड्याची उंची आहे. इथे काठ आहेत त्यामुळे ही कपड्याची उंची आहे आणि ही जी आहे ही रुंदी आहे. तर इथे हा कपडा कट झालेला आहे म्हणून हा मी असा फोल्ड केला रुंदीमध्ये. आणि आपल्याला झबलं हे उंचीमध्ये कापायचं असतं त्यामुळे इथे त्याला मी पुन्हा बरोबर असा फोल्ड घालून घेणार आहे. हे मी त्याला फोल्ड घालून घेतला आणि या फोल्डवर आता आपण बाकीची सगळी मापं या झबल्याची टाकून घेऊ. जेवढी मिळते तेवढी उंची इथे आपण घेणार आहोत आणि रुंदी मात्र आपल्या हिशोबाने आपण टाकणार आहोत. तर इथे आता ही उंची मला 13 इंच मिळते. हा जो खालचा कपडा आहे हा कपडा कापून जाणार आहे, कारण तुम्ही इथे बघू शकता हे अनइव्हन आहे त्यामुळे हे आपल्याला पकडायचं नाहीये. 13 इंचावर इथे आपण खूण करून हा आधी कपडा खाली सरळ करून घेऊ. हे नंतर करू, पण त्याआधी आपण वरची शोल्डरची आणि गळ्याची मापं टाकून घेऊ. हे इथे एक आपण फक्त सध्या अशी रेघ आखून ठेवू. आता इथे गळ्याची म्हणजे शोल्डरची जी रुंदी आहे ती मी घेणार आहे 4.5 इंचावर. तिथून खाली पण मी 4.5 इंचावर एक खूण करून घेणार आहे आणि इथे मी साधारण 7.5 इंचावर इथे एक मी खूण करून घेते. तर हे सगळे पॉइंट्स आपण असे जोडून घेऊ. त्यावेळी मला पट्टी सापडत नव्हती, आता मला पट्टी सापडल्यामुळे पट्टीच्या सहाय्याने इथे मी हे सगळं आता पुन्हा एकदा व्यवस्थित करून घेते. इथे कॉर्नरला साधारण अर्धा ते पाऊण इंचावर अशी खूण करून घेऊन याला एक आपण आकार देऊन टाकू. नंतर इथे गळा रुंदी 2 इंच घ्यायची. जी उंची 13 इंच मी घेतलेली आहे, या 13 इंच उंचीचं जे झबलं आहे ते साधारण 6 महिन्याच्या बाळाला वापरता येईल एवढं होतं, म्हणून इथे गळा रुंदी 2 इंच घ्यायची. तुम्ही जर अगदी छोट्या बाळाला करणार असाल, म्हणजे आता नवीनच जन्मलेलं बाळ असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही जर झबलं बनवणार असाल तर मात्र तुम्हाला ही उंची पण कमी घ्यावी लागेल. म्हणजे साधारण 10, 10.5 इंच किंवा 11 इंचापर्यंत तुम्ही ही उंची घेऊ शकता आणि त्यावेळेला इथे गळा रुंदी तुम्ही 1.5 इंच घ्यायची. आता इथे आपण पुढच्या गळ्यासाठी साधारण 3 इंचावर एक खूण करून घेऊ आणि इथे एक असा गोलाकार देऊन घ्यायचा. इथे एक आपण मागच्या भागाला असा छोटासा बाहेरनं गोलाकार आत्ताच देऊन घेऊ, म्हणजे आपल्याला हे कापायला सोपं जाईल. आणि ही जी रेघ आहे ही थोडीशी अशी इथे आता किती घेतलंय मी, इथे तुम्ही बघू शकता हे घेतलंय मी 7.5 इंच, म्हणजे हे जवळजवळ 8.5 ते 9 इंचावर ही रेघ आली पाहिजे. त्या हिशोबाने हे इथे हवं तर तुम्ही आखून घेऊ शकता आणि इथे अशी त्याला एक तिरकी रेघ मारून घ्यायची. आता हा आपला आराखडा तात्पुरता तयार झाला. आता हे आपण आधी कट करून घेऊ जसं आखलंय तसं. एक गोष्ट राहिली, सॉरी, इथे शोल्डर उतार पण आपण थोडासा त्याला देऊन घेऊ असा. लहान बाळांच्या बाबतीत मागचा आणि पुढचा भाग वेगवेगळा कापायलाच हवा असं काही भाग नसतो, परंतु तसा कापल्यामुळे थोडासा एक वेगळा फरक पडतो किंचितचा. हे बघा, हे एवढं कापून घेतलं. आता इथे हे असं टोक आल्यासारखं दिसतंय मला, म्हणून मी याला किंचितचा इथे असा गोलाकार देऊन घेते, म्हणजे ते दिसायला जरा छान वाटतं, नाहीतर ते असं टोक आल्यासारखं वाटतं. आता हे 2 भाग आपण वेगळे करून घेऊ आणि हा मी पुढचा गळा आखला होता, मागचा गळा आपण साधारण हा एवढा आखून घेऊ गोलाकारात आणि हा पण आपण भाग कापून घेऊ. हे झाल्यानंतर आता हे दोन्ही भाग आपण वेगळे करू. हा झाला आता मागचा भाग आणि पुढच्या भागाचं जे काही कटिंग करायचं राहिलंय ते आपण आता करून घेऊ. हे बघा, इथे किंचित पाव इंचासारखाच मी
भाग इथे एक्स्ट्रा कापून टाकला पुढच्या भागाला आणि हा गळा पण आपण कापून इथे त्याला आपण साधारण 2 ते 2.5 इंचावर एक कट देऊन घेऊ, म्हणजे घालायला सोपं जात. 2.5 इंचावर कट दिला. हे बघा, आता हे असं दिसेल आणि हा झाला मागचा भाग. आता हे झाल्यानंतर आपण याला गळपट्ट्या काढून घेऊ आधी आणि मग हे झबलं आपण डायरेक्ट शिवायला मशीनवर घेऊ. तर गळपट्ट्या काढण्यासाठी मी तो जो लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे त्याचा आपण वापर करणार आहोत. 1.5 इंचाच्या क्रॉस पट्ट्या काढून घेणार आहे मी आता. 1.5 इंच रुंदीच्या. आता इथे हे झबलं आपलं कापून झालेलं आहे आणि याला आपण या लाल रंगाच्या पट्ट्यांचे गोठ लावणार आहोत. खाली पण थोडासा गेटअप काहीतरी यावा म्हणून मी आता याला एक अगदी खाली सुद्धा छोटीशी फ्रील लावणार आहे. जशी आपल्या साडी पेटीकोटला म्हणजे परकराला असते तेवढीच रुंदी घेऊन याला मी इथे फ्रील लावणार. म्हणून या या लांबीच्या अशा मी या छोट्या छोट्या 2 पट्ट्या काढून घेते. त्याही साधारण मी 2-2 इंचाच्या 2 पट्ट्या घेणार आहे आणि त्याला आपण खाली फ्रील लावणार आहोत. या पट्ट्या मी काढून घेते. त्यानंतर हे झबलं आपण शिवायला घेऊ आणि झबलं शिवून झाल्यानंतर आपण टोपी कापून शिवणार आहोत. हे झबलं आपण शिवायला घेऊ. इथे मी याच कपड्याच्या 2-1.5 इंचाच्या छोट्या छोट्या क्रॉस पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. त्या तुम्हाला सांगायचं राहिलं आणि त्याबद्दल खरंच सॉरी. तर हे आधी आपण आता शिवणार आहोत. या क्रॉस पट्ट्या ज्या मी काढलेल्या आहेत सेम कपड्याच्या, त्या जे आपण कट दिलाय ना 2.5 इंचाचा, तर त्याच्यासाठी काढलेल्या आहेत, कारण तिथे लाल रंगाचं मला लावायचं नव्हता म्हणून. आता ह्या आधी आपण जोडून घेऊ आणि या जोडताना अशा जोडायच्या. सरळ करायचं, हे तिरकं ठेवायचं नाही आणि इथे असं ठेवून हे जोडून घ्यायचं. ॲक्च्युअली ही एवढी लागेल की नाही मला माहिती नाही, मी थोडीशी मोठीच काढलेली आहे आणि इथे वरून एक वाटलं तर तुम्ही त्याला अशी टीप मारून घेऊ शकता. आता आपल्याला समोरचा जो भाग आहे जिथे आपण कट दिलाय तिथे आधी ही जोडून घ्यायची. मग अशा वेळेला काय करायचं, इथे थोडेसे छोटेसे तिरके कट द्यायचे 2 बाजूने आणि ही जी पट्टी आहे ही अशी खालून ठेवायची, जोडून घ्यायची आणि मग नंतर ती आपल्याला उलट करायची आहे. आणि इथे पुन्हा ही पट्टी जोडल्यावर पुन्हा याला छोटेसे आपण कट मारून घेऊ. आता ही पट्टी आपल्याला असं करायचं आणि असं करून आपल्याला इथे दुमडून घ्यायची. हे बघा, ही जोडून घेतली. आता हे जे एक्स्ट्रा आहे ते आपण आधी कापून टाकू, म्हणजे आपला हा पुढचा भाग तयार झाला. आता आपल्याला शोल्डर जोडायचे आहेत. हे असं आपलं तयार होईल. आता आपल्याला इथे ही जी आपण लाल क्रॉस पट्टी काढलेली आहे ना ती आपल्याला जोडून घ्यायची आधी. हे बघा, जशी मी ही साईडला जोडली तशीच मी ही गळ्याला पण जोडून घेतली, परंतु गळ्याला जोडताना हा जवळजवळ 7 ते 8 इंचाचा भाग मी असाच सोडलेला आहे, म्हणजे याचे आपल्याला बंद करता येतील या हिशोबाने. तर आता हे आपण फोल्ड करणार आहोत आणि त्यासाठी इथे मी हा बघा मशीनला खाली पांढराच दोरा आहे, परंतु वर मी लाल दोरा लावलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही खाली पण तो पण मी करू शकते, म्हणजे खालचा दोरा पण आपण लालच करून घेऊ, म्हणजे आपल्याला कुठेतरी एक युनिकनेस येईल. बघा, आता खालचा दोरा पण मी लाल लावलेला आहे आणि हा आता बॉबिनला घालून आपण आता याला हा गोट जो आहे हा आपण फिनिश करून घेणार आहोत. तर आधी आपण गळ्याचा करू. गळ्याचा करण्यासाठी आता मी सुरुवात करते. हे बघा, हे इथून असं पकडणार आहे आणि बरोबर हे असं करून असं मी दुमडून घेणार आहे. बघा, अशा प्रकारे आपली आता ही गळ्याला गळपट्टी जोडून झाली. साईडला पण आपण क्रॉसपट्टी करून जोडून हे पण फिनिशिंग करून घेतलं. आता आपल्याला आधी साईड जोडून घ्यायची आहेत आणि साईड जोडून झाल्यानंतर मग आपण ही जी पट्टी आहे ही खाली आपण फ्रिल सारखी लावणार आहोत. तर आता आधी मी साईड जोडून घेते आणि आता काही मी दोरा वगैरे बदलणार नाही, कारण तो दोरा जो आहे तो आतनं जाणार आहे. इथे तुम्ही बघू शकता मशीनला आता हा लाल दोरा लावलेला आहे, तर साईड मी त्याच दोऱ्यांनी जोडून घेणार, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी परत परत दोरे बदलणं शक्य होत नाही आणि तसाही तो दोरा आतनं जाणार असल्यामुळे आपल्याला काही फारसा फरक पडत नाही. आता हे मी उलटं करून घेते आणि या दोन्ही साईड मी आधी जोडून घेते. हे बघा, आता इथे कुठे आपलं तिरकं वगैरे गेलेलं असेल तर ते सरळ करून घ्यायचं. आता ही जी फ्रील आहे, म्हणजे हे जे दोन्ही तुकडे आहेत हे आधी एकमेकांना जोडून घ्यायचे. त्याला कडेला एक आपण
खाली फोल्ड घालून घेऊ आणि त्यानंतर मग ही आपण इथे जोडणार आहोत. हे बघा, आता हे सुलट करायचं आणि एका कडेपासून याला जोडायला सुरुवात करायची, परंतु साधारण एवढा 1 ते 1.5 इंच कपडा आपल्याला सोडून द्यायचा आहे, कारण नंतर खाली आपल्याला ही स्ट्रीप जॉईन करायची असते, इकडची आणि तिकडची. त्यामुळे आता हे मी जोडून घेते. हे बघा, आता इथे आल्यानंतर हे जे मी एक्स्ट्रा इथे सोडलेलं होतं ते यासाठी होतं. तर हे आपल्याला जोडायला कितपत हवं आहे हे असं ॲडजस्ट करून इथे बघायचं, कारण आपण हे जॉईंट केलेलं असल्यामुळे आपल्याला हे आता वरून जोडायचं आहे. त्यामुळे हे इथे व्यवस्थित असं ॲडजस्ट करून बघायचं. हे एक्स्ट्राचं जे आहे हे कापून टाकायचं आणि आता दोरा बाहेर काढून आधी हे जोडून घ्यायचं. हे व्यवस्थित इथे ॲडजस्ट करायचं असं आणि हे एकमेकांना जोडून घ्यायचं. आता इथे एक आपण ॲडिशनल याला चुणी घालून घेऊ शकतो. बघा, आता हे एवढं झाल्यानंतर आता याला सुलट बाजूने आपल्याला व्यवस्थित सगळीकडे दापटीप मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपली आता याला फ्रिल सुद्धा लावून झाली. आता आपण याला फक्त लटकन लावले की आपलं हे झबलं तयार होईल. तर ते लटकन आता मी लावून घेते. त्यावेळेला काय करायचं, हे जे दोन्ही बंद आहे हे कमी जास्त असतील तर ते सारखे करून घ्यायचे आणि इथे आपल्याला लटकन लावायचे. आता लहान बाळांच्या कपड्यांना खूप मोठे मोठे लटकन लावून काही म्हणजे चांगले दिसत नाहीत, कारण एकतर त्यांचे ते कपडे पण छोटे असतात. त्यामुळे मी साधारण 3 बाय 3 इंचाचे 2 चौकोन आता काढून घेणार आहे आणि मग आपण ह्याला लटकन लावणार. आता इथे आपलं हे छानपैकी झबलं बनवून तयार झालं. इथे तुम्ही बघू शकता हे किती छान सुबक बनलेलं आहे आणि याचं फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता. तर हे झालं झबलं. आता हा आपल्याकडे शिल्लक कपडा आहे. याच्यापासून आपण बाळासाठी एक टोपी बनवणार आहोत आणि ती आहे बोनेट टोपी. पण ही बोनेट टोपी कानाची आहे, त्यामुळे तुम्ही याला ससा टोपी पण म्हणू शकता. तर आता मी तुम्हाला याचं कटिंग पण दाखवते. इथे मी अस्तरसाठी पांढरा कपडा डबल घेतलेला आहे. उंचीमध्ये 7 इंच घ्यायचं आहे आपल्याला. साईडनी 1.5 इंचावर खूण करून आणि उंचीमध्ये 7 इंच अशी मी आता एक सरळ रेघ मारून घेते आणि त्या रेघेच्या बाहेर आपल्याला ताटलीच्या सहाय्याने टोपीचा आकार द्यायचा आहे. ते आपण पुढे बघू. या रेघेच्या बाहेर अशी ताटली फिरवत फिरवत हा पूर्ण गोलाकार आपल्याला खालपर्यंत देऊन घ्यायचा आहे. आता हा पूर्ण गोलाकार मी मोजून घेतला तर तो येतो 13 इंच. जसं आपण आखलेलं आहे तसं आपण आता कापून घेऊ. आता आपल्याला 2.5 इंच रुंदीची पट्टी एक काढून घ्यायची आहे आणि त्याची लांबी 13 इंचापेक्षा जास्त हवी आहे. माझ्याकडे कॅनव्हास आहे. हा कॉलर कॅनव्हास आहे. हा या एका बाजूने हे स्टिकी आहे आणि एका बाजूने हा प्लेन आहे. तर हा आता मी असा दुमडते इथे मधोमध आणि जो इथे एक्स्ट्रा आहे हा आपल्याला कापून टाकायचा आहे आधी पहिला, म्हणजे आपल्या सगळ्या लाईन स्ट्रेट आल्या पाहिजेत. आता याला आपण एक टाचणी लावून घेऊ. एक म्हणजे तशा 3-4 टाचण्या लावाव्या लागणार आहेत, तर त्या आपण आधी लावून घेऊ. पेपर कॅनव्हास पासून आपल्याला आता एक म्हणजे या टोपीसाठी कान कापून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी 4 इंच अंतर घेतलेलं आहे आणि अशी ही एक सरळ लाईन इथे ड्रॉ करून घेते. त्यानंतर मग ही ताटली घेऊन ही ताटली ही अशी ठेवायची आणि याला पाकळीचा आकार द्यायचा आणि हे आता आपण कापून घेऊ. हे इथे पुन्हा बरोबर ह्या लाईनवर फोल्ड करायचं आणि ह्याला पुन्हा टाचणी लावून घ्यायची आणि हे आपण आता कानांसाठी कापून घेऊ. हे झाले 2 कान आपले. आता आपल्याला थोडेसे रुंद वाटले म्हणून थोडेसे मी जरा कमी करून त्याला छान शेप दिला. त्याच आकाराचे मी हे लाल रंगाचे कान कापून घेतलेले आहेत. हे बघा, आता हे एवढं सगळं म्हणजे हा टोपीचा भाग, हा मधला पट्टा आणि हे कान आपल्याला त्या कपड्यावर पण तसंच कापून घ्यायचं आहे. तर ते आता आपण कापून घेऊ. आता आपल्याला याला बंद कापून घ्यायचे. आता सगळ्यात आधी आपल्याला हे बंदासाठी जे आपण कपडे कापलेले आहेत म्हणजे पट्ट्या कापलेल्या आहेत ते जोडून आपण याचे 2 बंद सर्वप्रथम करून घेऊ. नंतर मग आपण हे कान तयार करू
आणि नंतर मग ही टोपी आपण शिवायला घेणार आहोत. तर हे बंद आधी मी तयार करून घेते. आता हे कान आपण तयार करून घेऊ. सगळ्यात आधी हा जो कॅनव्हास आहे हा आपल्याला एका कपड्याला चिकटवून घ्यावा लागेल. इस्त्री फिरवायची आणि चिकटवून घ्यायचं. तर या 2 कपड्यांना मी हा कॅनव्हास आधी चिकटवून आणते, मग आपण पुढे काय करायचं ते बघू. आता हे कान आपल्याला याच्यावर उलटे ठेवायचे आणि हे बघा हे असं आणि जवळजवळ अर्ध्या इंचाचं मार्जिन ठेवून हे याला जोडून घ्यायचे. आता याला तिरके कट देऊन हे उलटवून घेऊ. आता याच्यावरनं आपण व्यवस्थित इस्त्री फिरवून घेऊ. मी याच्यावरनं इस्त्री फिरवून घेऊन येते, मग पुढे काय करायचं हे तुम्हाला सांगते. आता आधी आपल्याला हा जो मेन भाग आहे तो आधी तयार करायचा आहे. तर तो कसा तयार करायचा, हे बघा, इथून इथपर्यंत आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. पण ती जोडण्याआधी आपल्याला याच्यामध्ये बंद आणि कान अशा 2 गोष्टी ॲड कराव्या लागतील. हे बंद आहेत, हे मी इकडनं सुलट बाजूला जोडून घेणार आहे दोन्ही कपड्यांना. इथे याला पण जोडून घेणार. साधारण अर्ध्या ते पाऊण इंचाचं अंतर इथे खाली सोडायचं आणि हा बंद याला जोडून घ्यायचा आणि तो बंद त्याला जोडून घ्यायचा. बघा हा डोक्याचा भाग आहे, तर इथे खालच्या बाजूला हे बंद आपल्याला जोडायचे आहेत. आता जेवढं अंतर मी इथे सोडलं आहे तेवढंच अंतर मला दुसऱ्या बाजूला पण सोडायचं आहे. हे 2 बंद जोडून झाले. हे असे आतमध्ये ठेवून द्यायचे आणि आता आपल्याला साधारण 1.5 इंचावर खुणा करून घ्यायच्या आहेत. इथे 1.5 इंचावर मी खूण केली. आता हा कान जो आहे हा असा दुमडून ठेवायचा आणि इथे जोडून घ्यायचा. पण हे सुलट बाजूने करायचं आहे. मी चुकून हे उलट बाजूने केलं. हे आपल्याला सुलट बाजूने करायचं आहे. ही बघा ही खूण इथे दिसते इथे, आणि हे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आणि हे इथे याला जोडून टाकायचं. हे बघा आता आपली एवढी ही पूर्वतयारी झाली. आता आपल्याला काय करायचं, ही जी पट्टी आहे ही या 2ही भागांना जोडून घ्यायची. हे असं धरायचं आणि इकडनं ही पट्टी आपल्याला जोडायची आहे. हे बघा आधी एका बाजूला आपण जोडून घेऊ, मग आपण दुसऱ्या बाजूला जोडू. हे बघा आता अशीच ही आपल्याला या भागाला पण जोडून घ्यायची आहे. हा आपला भाग असा झाला. आता आपल्याला पांढरा जो आपण कपडा कापलेला आहे त्याचं पण आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायचं. याला आपल्याला बंद वगैरे काही जोडायचे नाही आहेत. फक्त ही जी पट्टी आहे ही मधोमध फक्त आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता ही जी आपण पांढरी बनवलेली आहे ही याच्यामध्ये व्यवस्थित आतमध्ये घुसवायची आणि याला जोडून टाकायची. दोन्ही सुलट बाजू एकमेकांवर ठेवायच्या आणि हे याला सुरुवातीपासून जोडून घ्यायचं. कान आणि हे जे आपण बेल्ट लावलेत हे कुठेही अडकणार नाहीत मध्ये, याची आपल्याला काळजी घ्यायची. कुठेही कपडा आपल्याला ताणायचा नाही आहे आणि हे जे पॉईंट्स आहेत हे आपले व्यवस्थित येतील याची काळजी घ्यायची. ही टीप आपल्याला इथपर्यंतच मारायची आहे. हा जो मधला भाग आहे हा आपल्याला पट्टीचा जो भाग आहे हा ओपन ठेवायचा आहे उलटवण्यासाठी. हे बघा हे शिवून झालं. आता ही टोपी आपल्याला संपूर्णपणे यातून उलटवून घ्यायची. आपण इथे जे ओपनिंग ठेवलं आहे त्यातून ही टोपी आपल्याला संपूर्णपणे बाहेर काढायची आहे. थोडंसं काढायला कठीण जातं, परंतु हळूवार हाताने मात्र ही पूर्ण बाहेर काढायची. बघा अगदी हळूवार हाताने ही बाहेर काढायची. कुठेही हे होणार नाही, काय कुठे कपडा फाटणार नाही याची मात्र आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यायची. आता याला इस्त्री फिरवून घ्यायची आणि त्यानंतर मग
हा जो ओपन भाग आहे हा आपल्याला शिवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे या टोपीला मी इस्त्री करून आणलेली आहे। हे जे कान आहे ते असे राहतील आणि ही टोपी बाळाला घातल्यानंतर अशी दिसेल। आता हा जो आपण भाग ओपन ठेवलेला होता इथे तुम्ही सुई दोऱ्याने शिवून घेऊ शकता किंवा टीप मारून घेऊ शकता किंवा तुम्हाला संपूर्ण याला वरून दाबटीप द्यायची असेल तर सुद्धा तुम्ही देऊ शकता। परंतु मी संपूर्ण याला दाबटीप देणार नाही, कारण हा जो कपडा आहे ना हा म्हणजे अगदी मऊ कॉटनचा कपडा आहे। मग संपूर्ण टीप मारल्यानंतर इथे त्याला घोळ येऊ शकतो, त्यामुळे मी याला संपूर्ण टीप मारणार नाही। फक्त इथे मागच्या भागाला मी हे थोडंसं इथे टीप मारून घेणार आहे। ॲक्च्युअली मी सुद्धा हे हाताने शिवलं असतं, पण हल्ली माझ्या हाताला जरा मुंग्या येत आहेत, त्यामुळे मला सुई दोऱ्याने शिवणं कठीण जातं। म्हणून मी हे असं सुलट बाजूने पकडून हा एवढा तुकडा आता शिवून घेते आणि मग तुम्हाला याचा फायनल लुक मी दाखवते। इथे वाटलं तर तुम्ही अजून पण याला ॲडिशन करू शकता। हा जो भाग आहे इथे एखादी चुणी तुम्ही घेऊन हा तयार केला तरीसुद्धा चालेल। हे बघा, ही अशी, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की हे इथे लूज वगैरे वाटतं आहे तर इथे अशी चुणी पण तुम्ही घेऊ शकता। परंतु मी काही याला चुणी वगैरे घेणार नाही, कारण तसंही आपण हे मागे नेऊन बांधतो त्यावेळेला हे बाळाच्या मानेला व्यवस्थित बसतं, काही कुठे प्रॉब्लेम येत नाही। हे बघा, आणि म्हणून या ज्या दोऱ्या आहेत, या नाड्या ज्या आहेत या मी लांब ठेवलेल्या आहेत की समोरनं गाठ मारायची आणि अशी गाठ मारून हे मागे नेऊन बाळाच्या मानेला इथे बांधायचं। यामुळे दोन गोष्टी साध्य होतात। पहिलं म्हणजे दोरी लांब असल्यामुळे हे पटकन, म्हणजे मागे बांधल्यामुळे हे पटकन असं सुटत नाही आणि इथे मानेच्या इथे पण ते व्यवस्थित असं आवळून बांधता येतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बाळ थोडंसं मोठं असेल, 5-6 महिन्याचं बाळ असेल, तर या ज्या नाड्या आहेत त्या ते तोंडात पण घालू शकत नाही। त्यामुळे नेहमी जे बाळाला टोपडं घालतात ते मागच्या बाजूला नेहमी बांधतात, तर इथे थोडंसं आवळून असं बांधल्यानंतर हे व्यवस्थित होईल। परंतु जर तुम्हाला याला चुण्या घालायच्या असतील तर हे जोडायच्या आधीच याला आतमध्ये चुण्या घालून घ्यायच्या, म्हणजे हे व्यवस्थित होईल। बाहेरनंच आता चुण्या घातल्यानंतर ते घाण दिसेल। तर अशा प्रकारे आता ही आपली टोपी तयार झाली आणि हे जे झबलं आहे हे झबलं पण आपलं आता तयार झालं। हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, परंतु तुम्हाला सविस्तरपणे सगळं सांगता आलं याचं मला समाधान आहे। यामध्ये मी जे काही सांगितलं ते तुम्हाला व्यवस्थित समजलं का हे मात्र मला कमेंटद्वारे अवश्य कळवा। व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्या वारली पेंटिंगच्या कॉटनच्या कपड्यातनं मी हा सुंदर असा छानसा फ्रॉक बनवलेला आहे। याचं कलर कॉम्बिनेशन किती सुंदर झालं आहे बघा, आणि ही एक टोपीसुद्धा त्यातून बनवून झालेली आहे। ही एक वेगळ्या प्रकारची ससा टोपी आहे असं तुम्ही म्हणू शकता, कारण या टोपीला कान आहेत। हे बघा, हे कान आता सध्या तरी उभे राहत आहेत, परंतु हे कॅनव्हास असल्यामुळे काही दिवसांनी हे मऊ पडू शकतं, त्यामुळे हे मी असे पाडून तुम्हाला दाखवले। एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, त्याचप्रमाणे हा फ्रॉक कसा दिसतोय, ही टोपी कशी झाली आहे, आणि ही टोपी जी आहे ही यापूर्वी तुम्ही अशा प्रकारची टोपी कुठे बघितली आहे का, हे सगळं मला कमेंटद्वारे अवश्य कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचा बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका। आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका। आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते। धन्यवाद।